सरपंच नोकरीला आहेत. कुठं कधी येतात ग्रामसेवक साहेब? वेळ मिळाला तसे येतात. 2-10 मिनिट झाले ह्याच्या इथं गोजमगुंड्याच्या इथं. कोळपा गावात ग्रामसेवक सरपंच वादाचा फटका थेट बाबासाहेबांच्या प्रतिमेला. समाज मंदिरात घाणीचं साम्राज्य. नमस्कार, आपण पाहता SP न्यूज चाकूर. लातूर जिल्ह्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या कोळपा गावात प्रशासनाचा गोंधळ उघडकीस आला आहे. येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांचे सूत अजिबात जुळत नसल्याने गावाचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. या वादाचा सर्वात गंभीर फटका बसला आहे तो समाज मंदिराला. याच समाज मंदिरात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा विराजमान आहेत. मात्र दुर्दैवाने याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. स्वच्छता, देखभाल, आदर काहीच नाही. सरपंचाचे याकडे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. तर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यातील अंतर्गत वादामुळे गावकऱ्यांचे प्रश्न वारंवार दुर्लक्षित होत आहेत. यामुळे आता कोळपा गावातील नागरिक संभ्रमात सापडले आहेत. आम्ही कुणाकडे दाद मागायची? आमचा आवाज ऐकणार तरी कोण? या सगळ्या प्रकाराबाबत SP न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुनील शिंदे यांनी गावकऱ्यांच्या थेट प्रतिक्रिया घेतल्या आहेत. ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत तात्काळ स्वच्छता, जबाबदारी निश्चिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी केली आहे. आता प्रश्न असा आहे की बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोरची ही घाण कधी दूर होणार? प्रशासन कधी जागा होणार? आणि कोळपा गावाला न्याय कधी मिळणार? हे सर्व आपण पाहणार आहोत SP न्यूज चॅनलवर. पाहूयात आता सविस्तर बातमी. काय नाव बाबा तुमचं? प्रभू आंबेकर. प्रभू आंबेकर. बर, कुठले तुम्ही राहिला आता? कोळपा. कोळपा. काय समस्या काय आहे तुमची इथली? अहो, नाली नाही, नालीला पाणी जाईना, समजा रस्त्यावर पाणी आहे. बर, काय म्हणाले सरपंच? काय म्हणाले? सरपंच काहीच करायला तयार नाही. सरपंचच नाही गावाला. बर, कुठं राहते सरपंच? कुठं राहते? सरपंच नोकरीला आहेत. कुठं? बापनावर. बापना शोरूमला नोकरीवर आहेत. हा. बर, आणि ग्रामसेवक? ग्रामसेवक येऊन काही उपयोग नाही. बर, का बरं येतात का ग्रामसेवक? येतात पण येऊन का करावं? हा, हा. काहीच आदेश देत नाही नाही, नाही, सरपंचाला? काहीच नाही. बर, ठीक आहे. आपलं सर बबन दोंडेबा मोठेराव. कधी येतात ग्रामसेवक साहेब? वेळ मिळाला तसे येतात. वेळ मिळेल. काय आहे ग्रामसेवकाचं नाव? डोंगरे. पूर्ण काय आहे का इनिशियल? उद्धव डोंगरे. उद्धव डोंगरे. आणि सरपंच कधी येतात? सरपंच येतच नाही. येतात सरपंच. कधी येतात? रोज? हा, ग्रामसेवक आले की येतात. फक्त ग्रामसेवक आल्यानंतरच सरपंच येतात? नाही फोटो हा, हो बरोबर. हो ही गाडी आपली आहे. हो. ग्रामपंचायतला ताळा. तुमचं तर काम होतं ना ग्रामपंचायत खोलायची. काय गरिबाची समस्या असते काय नसत्या? गरीबाची समस्या आता मी काय करू शकतो? नाही बरं, खोलल्यानंतरच येतील ना ग्रामपंचायतला. हा, गरम येते तो, पण तिथं त्याला त्या गरीबाला बोलणारा माणूस लागतो ना. माझ्यापेक्षा काय? बरोबर. आपलं काम आहे सेवक आहोत, आपण खोलून तर ठेवायला पाहिजे होतं. बोललेलं आहे की हा. मग पुढे केले. काय नाव तुमचं आजी? शेख जाकीर अबी. किती वर्षापासून तुम्ही तर कोळपा गावामध्ये राहताय? किती सरपंच झाले आतापर्यंत? आम्ही इंदिरा गांधी मेल्यापासून इथं हा कोळप्यात. जवळपास किती वर्ष झालं? तर बघा किती वर्ष झाले ते. बर, 40 वर्ष झालं तुम्ही इथं राहताय. किती सरपंच आले आणि किती गेले? आता 2-4 झाले सरपंचाला बी सगळं करून दिला की आम्ही सांगून. हा, दवाखान्यात जाऊन बघा म्हणलं लेकरू. हा. किद्दा तुमचं लेकरू डेंगू? 2-10 मिनिट झाले ह्याच्या इथं गोजमगुंड्याच्या इथं. बर, काय म्हणतात मग सरपंच? काय म्हणाले? काय ते पंचायत मध्ये या म्हणून ही करा म्हणाले, सह्या करा. काय करा म्हणाले? सया? हं. बर, ठीक आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जवळच अंतर्गत 10 किलोमीटरच्या असलेल्या कोळपा गावातील बऱ्याच लोकांच्या समस्या आता उघडीस येत आहेत. आणि या कोळपा गावामध्ये जवळपास आत्तापर्यंत 4 ते 5 लहान मुलं डेंग्यूमुळं आजारी पडलेले आहेत. नाल्या तुडूंब झालेले आहेत. घाणीचे साम्राज्य इथं 10 पटीनं वाढलेले आहेत. आणि याच माध्यमातून आपल्या SP न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्यासोबत इथले काही प्रतिष्ठित नागरिक आहेत. आपण त्यांच्याही समस्या जाणून घेणार. तिथल्या लोकांचं म्हणणं आहे इथले सरपंच आहेत, परंतु कुठं तर कामानिमित्त ते तिकडे धुंद असतात असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया, खरं काय खोटं काय, पण सत्य काय असत्य काय, दूध का दूध पाणी का पाणी करतो. आपण इथं आल्यानंतर सरपंचाकडेही जाणार आहोत, हे मात्र नक्कीच आहे. आपल्यासोबत इथले ब्लॅक पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुलजी गायकवाड आहेत. आपण त्यांचीही प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगणार आपल्या गावामध्ये? काय समस्या म्हणून तर अतिशय समस्या अवघड आहे. कोळपा या गावातील सरपंच फक्त नावाला सरपंच आहे, गावावरती राहत नाही.
ना कधी म्हणजे ग्राउंड लेवलवर जाऊन नागरिकांच्या समस्या काय आहे ते कधी विचारत नाही. आणि असं बघायला गेलं तर इथे गटर तुंबलेले आहेत, वारंवार सांगून देखील त्यांना डोळ्याला दिसतंय, पण झोपेचं सोंग इथले ग्रामपंचायत करत आहे. सगळ्या गटार तुंबलेले आहेत. अक्षरशः इथं 2-4 मुलं डेंगून आजारी पडलेले आहेत. लाख रुपयांची परिस्थिती नाही. अतिशय गरीब परिस्थितीतून लाख रुपये कुठून घालायचं बजेट? डेंगूनं त्रस्त झालेले लेकरं इथं आहेत आणि भरपूर अशा समस्या या ठिकाणी आहेत. रोड नाही, नाले नाही आणि दलित वस्तीचं बजेट जाळले कुठं, हा प्रश्न मला इथल्या ग्रामपंचायतला विचारायचा आहे. दलित वस्तीला एक बजेट असते. या ठिकाणी दलित समाजाचे घरं 4-5 घरं आहेत, त्यासाठी एक बजेट असते रोड नाल्या करण्यासाठी, लाईट वगैरे सगळं करण्यासाठी. पण हे बजेट चाललंय कुठं? दलित वस्तीचं नोंद केलेली आहे ग्रामपंचायत? हो, केलेली आहे. काय नाव दिलेलं आहे दलित वस्तीला? नवीन दलित वस्ती ना, नवीन दलित वस्ती. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की इथल्या काही प्रतिष्ठित नागरिकांना सांगितलं इथला सरपंचच राहत नाही. सरपंच गावात राहतच नाही ना. कुठं राहते सरपंच? सरपंच आता कुठं लातूर राहतील का? ग्रामपंचायत सुद्धा उडत नाहीत. आणि कसं आहे, सरपंच आता कुणाच्या इशाऱ्यावर नसते ते आम्हाला माहीत नाही. सरपंचाला एवढी सुद्धा म्हणजे हे नाही, कुवत नाही, अक्कल नाही किंवा ग्राउंड लेवलवर जावं, प्रश्न लोकांचे काय आहेत काय नाही ह्याचं काही देणं घेणं नाही. बरं, ज्यावेळेस तुम्ही निवडून दिलं त्यावेळेस तुमचे डोळे झाकले होते असे सरपंच? आता करतील वाटलं ना काम, करतील वाटलं काम. मग काय सरपंच कुणाच्या भोवऱ्यावर नसतं? आता ते कळायला मार्ग नाही ना, ते बघावं लागेल कुणाच्या नाचतं ते. नक्कीच आपला अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, यापुढे जर असं जर चालत असलं, असं जर गोरगरीब लोकांना जर त्रास होत असल्या सरपंचाचा, तर यापुढे तुमची तीव्र भूमिका काय असणार आहे? ह्या 4-8 दिवसामध्ये ह्या जर आमच्या समस्या जर नाही झाल्या तर BDO समोर, पंचायत समोर आम्ही डायरेक्ट आत्मदहनाचा इशारा या सर्वांना घेऊन मी करणार आहे. ही ब्लॅक पॅन्थर संघटनेच्या वतीने इथल्या ग्रामपंचायतला इशारा आहे. बरं, असं होईल वाटते तुम्हाला? होईल ना, आम्ही लढू ना आम्ही बरं, आपल्या वरपर्यंत जाऊ. अजून काही महिला जे आहेत ते दादा देत काही इकडे आहे, काकू इकडे आहे? बरं, ठीक आहे, असू द्या. दादा, काय सांगाल तुम्ही या आत्मदहनाला सोबत राहणार? सरळ म्हणजे सोबत राहणार का सरळ राहणार? सोबत त्यांच्या. नक्कीच जर या 4-8 दिवसात इथल्या सरपंचानं जर काही ठोक पाऊल उचलून इथल्या समस्या जर नाही दूर केल्या तर नक्कीच ब्लॅक पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून आत्मदहनाचा इशारा इथल्या स्थानिकचे गट विकास अधिकारी यांना दिलेले आहेत. SP न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील सर, लातूर.